कंप्लेंट मी करायला पाहिजे होती. रस्ता माझा बंद झाला, कंप्लेंट मी करायला पाहिजे. अरे माझीच जागा आणि माझ्यावरच कंप्लेंट करता तुम्ही? एका बेवकूफ आहे यार लोक तुम्ही. काही माझीच जागा आणि माझ्यावरच कंप्लेंट करता का तुम्ही? का पागल झाली काही? अरे मी कंप्लेंट करायला पाहिजे. माझी माणुसकी पहा तुम्ही, की तुमचं घर बनलं 7-8 वर्षावर झालं तरी मी कंप्लेंट केली नाही. का बरं? माझ्यामध्ये माणुसकी आहे. पण तुम्ही माणुसकी ओलांडली आहे. आता मी जो व्यक्ती माणुसकी ओलांडते तो व्यक्ती बिलकुल आपल्या माणुसकीच्या लायक आहेच नाही आता. कारण का मी त्या व्यक्तीचा विचार नाही करणार. मला तुम्ही हलक्यात घेऊ नका. मी बोलत नाही कारण का माझा स्वभाव असा आहे की मी सगळ्यासोबत चांगलं राहण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्ही माझ्या म्हणजे आता डोक्याच्या वरून जर पाणी गेलं ना तर मी बिलकुल काय करण मला सुद्धा माहित नाही. मी तुम्हाला कोणी धमकी देत नाही आहे, पण निवेदन देत आहे की प्लीज सावध राहा, सुधरा. आता जर तुम्ही सुधारले नाही, मला जर जास्त त्रास दिला मला त्रास द्या. माझ्या आईला जर त्रास दिला, माझ्या आईला जर कमी जास्त झालं तर मग पूर्ण तुम्ही फसून जा. तुम्ही पूर्ण लोक बिलकुल मग तुमचं काय होईल ते मग मी सांगू शकत नाही. जागेसाठी झगडता, चालल्यावर चांगलं राहा ना. जागेसाठी झगडता, काय घेऊन चालले वर तुम्ही? आपल्या याच्यात राहा बिलकुल. हे असे धंदे बंद करा. अरे काम नाही काही नाही चाललं, आपण काम करा ना, चांगली शेती करा, चांगलं आपल्या याच्यात लक्ष द्या. हे फालतूच्या याच्यात पडता कोण? एका बाईला तुम्ही मानसिक त्रास देऊन राहिले. बीपी आहे, शुगर आहे, काही समजून घेत जा कोणाला. जर जीवाला काही कमी जास्त झालं तुम्ही आहे का जबाबदार? मी तुम्हाला जबाबदार ठेवला आहे. हे बा आता पोलीस स्टेशन मध्ये जर तुम्ही सुधारले नाही तर मी उद्या बिलकुल मी तुमचं पोलीस स्टेशन मध्ये हेच करून टाकतो. मी सांगतो तुम्हाला, सरळ चांगले वागा. मला सुखाने जगू द्या या गावामध्ये. नाही तर मी सरळ सांगतो का मी पूर्ण माझी जमीन, माझं पूर्ण घर मी मंदिराला दान करतोय. माझी आईला मला फक्त सहमती पाहिजे. मी पूर्ण मंदिराला माझी पूर्ण जागा दान देत आहे. आणि त्या दान दिलेल्या जागेमध्ये मी एकालाही पाऊल ठेवू देणार नाही. पुरं कंपाऊंड राहील माझं. आणि तिथे फक्त बजरंगबलीचं मंदिर राहणार. आणि कोण जागा घेते ते मी पाहतो. मला तुम्ही माझ्या डोक्यावरून पाणी जाऊ देऊ नका. मी ऐकून घेणार नाही. आता मी जागेसाठी झगडत नाही. मी अन्यायाच्या विरुद्ध लढतो. मला जागेशी काही घेणं नाही आहे. माझी जागा घेऊन घ्या. पण जे खोटा व्यवहार करून राहिले मला हेच सहन होत नाही. मी खोट्याच्या खिलाफ आहे. मला माझी जागा पाहिजे, जागा घेऊन घ्या तुम्ही, पण माझ्या आईला त्रास देऊ नका. जर माझ्या आईला त्रास दिला, कमी जास्त झालं, बीपी शुगर आहे, जर काही झालं, जर माझ्या आईला काही झालं तर तुम्ही मग भाऊ मला माहित नाही माझं काय आहे. मी ऑलरेडी पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट मी दर्ज करणार. मी तुम्हाला मी आता माझी सही इथे ऑलरेडी टाकलेली आहे. फक्त मी थांबलो आहे याच्यासाठी का तुम्हाला मी सुधाराचा वास्तविक पाहता मी तुम्हाला सुधाराचा चान्स दिलाच नाही पाहिजे. कारण का तुम्ही ऑलरेडी